हे अतिशय दुर्दैवी खरं तर ही घटना आहे. सोबत घेऊन जाऊन इतक्या क्रूर पद्धतीनं तौहीद खान याचा निर्गुण हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली, त्याच धर्तीवर तौहीद खान यांची देखील निर्गुण हत्या करण्यात आली. कुटुंबाच्या काही मागण्या आहेत, जसं की आत्ता जे आरोपी अटक केलेत, हे 2 आरोपीचं काम असू शकत नाही, तर 2 पेक्षा जास्त आरोपीचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तर पोलिसांनी ते बाकीचे आरोपी हे निष्पन्न करावेत. त्याचबरोबर अटक केलेल्या ह्या आरोपींच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि UAPAचं कलम 15 आणि कलम 17 हे देखील ह्या आरोपींवर लावण्यात यावं. कारण ज्या पद्धतीनं त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि रेकॉर्डिंगमध्ये ज्या पद्धतीनं ते आरोपी हे बोलतायत बिनधास्तपणे, म्हणजे जसं काय त्यांनी एखादी कारगिलला जाऊन लढाई जिंकून आलेत, ह्या पद्धतीनं जो माज मस्ती एखाद्याला क्रूरपणे मारल्यावर खरं तर आपल्याकडून अपघात जरी झाला तरी माणसाला पश्चाताप होतो. पण ते ज्या मस्तीमध्ये बोलतायत आणि अजून 4-5 जणांचे नंबर लावायचेत, तर ह्या आरोपींचा जी केस आहे ही जलद गती कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये त्या ठिकाणी करण्यात यावी. त्याच्यामध्ये कुटुंबाशी बोलून एक स्पेशल PP हा सरकारनं या कुटुंबाला द्यावं आणि हे सरकार ज्यावेळेला अन्याय होतं त्यावेळेला सगळ्याच्या सोबत आहे हे दाखवण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं, अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे.